आज एक खूप महत्त्वाचा विषय मला तुमच्या सगळ्यांपर्यंत आवर्जून पोचवायचा आहे की आज आपल्या नाशिक पश्चिम मतदारसंघात सातपूर या ठिकाणी खूप अतिशय वाईट घटना घडली। साधारण 25 वर्षाची मुलगी असेल, जिला एक 52 वर्षाचा इसम जो त्या सोसायटीचा चेअरमन होता तो तिला खूप त्रास देत होता, तिच्यावरती अतिप्रसंग करायचा प्रयत्न करत होता, तिला एक प्रकारे अब्यूज करत होता आणि प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास तिला त्या व्यक्तीकडनं होत होता। काही काळानंतर तिला जाणवलं, जेव्हा तिने इतर महिलांशी चर्चा केली, की त्या कॉलनीमध्ये जवळपास 15-20 महिलांसोबत त्या व्यक्तीने असं करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे सगळ्याच महिला त्या कॉलनीतल्या प्रचंड संतप्त झाल्या होत्या। परंतु कोणीच आजपर्यंत पुढे आलं नव्हतं आणि कोणीच त्या व्यक्तीविरोधात केस दाखल केली नव्हती। परंतु ह्या मुलीने अतिशय धाडसाने ती पोलिसांपर्यंत पोचली, ती आमच्यापर्यंत पोचली आणि सीमाताईंनी तातडीने लगेच डीसीपी साहेबांशी बोलून, सीपी साहेबांशी बोलून त्या इसमाला लगेच अटक करण्याचे आदेश दिले। आणि मी पोलीस प्रशासनाचा पण धन्यवाद देते की अवघ्या 18 ते 20 तासांच्या आत त्या इसमाचा शोध घेऊन त्यांनी त्या व्यक्तीला अटक केली आणि अतिशय कडक कारवाई आता आम्ही त्याच्यावरती करणार आहोत। परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्या गोष्टी कुठल्याही मुलीने आणि कुठल्याही महिलेने कदापि सहन करणं अजिबात योग्य नाहीये। आपण जिजाऊंच्या लेकी आहोत, आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि सावित्रीबाई फुलेंच्या लेकी आहोत, या आपण झाशीच्या राणीचे वारसदार आहोत। त्याच्यामुळे आपण कुठलाही अन्याय कधीच सहन करायचा नाहीये, मग तो वर्कप्लेसवरचा असू द्या, तुमच्या घराजवळचा असू द्या, तुमच्या कॉलेज शाळा। मी सगळ्या महिलांना आवाहन करेल की आवाज उठवणं ह्या गोष्टींवर खूप गरजेचं आहे। आपण आताच बघतो आहे की मालेगावची घटना झाली, अशा अनेक केसेस का घडतात? कारण की ह्या लोकांचं धाडस वाढतं, आपण त्यांच्या अगेन्स्ट आवाज उठवत नाही, महिला सहन करत राहता। तर कधीच या गोष्टी सहन न करता त्याच्यासाठी आवाज उठवणं खूप गरजेचं आहे। मी त्या व्यक्तीचं, त्या साक्षी नावाच्या मुलीचं मी खूप कौतुक करते, खूप अभिनंदन करते की तिने धाडस केलं आणि FIR नोंदवली आहे। असं आपल्या आसपासच्या मुलींना, आपल्या घरातल्या मुलींना जर कोणीही असं केलं किंवा काहीही असं तुम्हाला आढळलं तर आवर्जून आपण पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करायची आहे।